हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरू जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. माझा जीवनसाथी धरव. रॉबर्ट ब्राऊल्ट याचे एक वचन आहे. आपल्या जोडीदारामध्ये जो स्वच्छंदीपणा आपल्याला सापडतो तो त्याला वेसण घालण्यासाठी नसतो, तर त्या स्वच्छंदीपणाबरोबर आपणही मुक्तपणे बागडायचं असतं. मला माहिती आहे माझं बोलणं वेड्यासारखं वाटेल, पण मला वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडली आहे. मी खरोखरच हे बोलले याच्या धक्क्यातून मी सावरायच्या आतच धरव म्हणाला, तुला नुसतं वाटतंय? माझी तर खात्री आहे की मी तुझ्या प्रेमात पडलोय. क्षणभर शांतता पसरली. मग आम्ही दोघंही जोरजोरात हसू लागलो. काही क्षणांनी धरव गंभीरपणे म्हणाला, हे बघ तरू, स्वतंत्र विचार, स्वतःचं आयुष्य आणि स्वतःची ध्येय असलेलीच बायको मला हवी होती. पण मी बघतोय की लोक जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा एकमेकांमध्ये इतके हरवून जातात की बाकी सगळं विसरून जातात. त्यांच्यासारखं मला तुझं ध्येय बनायचं नाही आहे, किंवा तूही माझं ध्येय बनायला नको आहेस. आपल्या दोघांनाही स्वतंत्र ध्येय असतील आणि आपण एकमेकांना ती पूर्ण करण्यात मदत करू. तो काय म्हणत होता ते मला नीट समजलं नाही, पण तो मला हो म्हणालाय याच आनंदात मी होते. या घटनेच्या 3 वर्ष आधी मी पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBSच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. पुण्याच्या जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध किल्ल्यावर, सिंहगडावर आम्ही पहिल्याच रविवारी चढून जात होतो. हा ट्रेक प्रचिती नावाच्या विद्यार्थी गटाने आयोजित केला होता. चांगल्या समाजासाठी चांगले डॉक्टर्स, असं प्रचितीचं ब्रीदवाक्य होतं. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण अशा अभ्यासक्रमाव्यतिरिक्तच्या गोष्टी शिकवून त्यांना समाजातल्या उपेक्षित घटकांच्या आरोग्याच्या गरजांप्रती संवेदनक्षम बनवायचं, असं प्रचितीचं ध्येय होतं. त्यांना नक्की काय करायचं आहे हे जरी मला समजलं नाही तरी मला त्यांच्या कामात रस वाटू लागला. म्हणून या गटातल्या सिनियर विद्यार्थ्यांशी ओळख होण्याच्या हेतूने मी या ट्रेकला गेले. गडावर चढत असताना मी एका सिनियर विद्यार्थ्याच्या शेजारी चालत होते. मी स्वतःची ओळख करून द्यायचं ठरवलं. गुड मॉर्निंग सर. मला सर वगैरे म्हणू नकोस. त्याचं हसू मस्त होतं आणि डोळे स्वप्नाळू होते. तो मनमिळावू वाटत होता. सिनियर विद्यार्थी जसे असतील असं वाटतं तसा तो अजिबातच नव्हता. नाहीतर कॉलेजच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये बरेचसे सिनियर विद्यार्थी हे फक्त रॅगिंग करण्यातच रस घेतात. धरव, मला धरवच म्हण. ओके धरव सर. मग आम्ही असंच कोणत्या तरी विषयांवर बोलू लागलो. अर्धा गड चढून गेल्यावर आम्ही वाटेत एका खोपट्यात पिठलं भाकरी खायला थांबलो. सगळे गोलात बसलो होतो आणि प्रत्येकाने गाणं म्हणायचं किंवा विनोद सांगायचा किंवा काहीतरी सादर करायचं असं ठरलं होतं. आमच्यापैकी कोणी काय म्हणावं याचा विचार करायच्याही आधीच धरव आपणहून उठला आणि बी एव्हर यंग नावाची कविता म्हणू लागला. त्याच्या बोलण्यात जरा तोतरेपणा होता, पण तरी त्याचा काहीही परिणाम होऊ न देता तो गात होता. मनमोकळं हसत त्याने अतिशय ताकदीने ती कविता म्हटली. ती कविता तर सुंदरच होती, पण या माणसाच्या सौंदर्याने जास्त भारावून जाऊन मी ती ऐकत होते. त्याने कुठलाही आव आणला नव्हता आणि तो अगदी सहजपणे वावरत होता. तो बोलताना अडखळत होता, पण त्याला काही पर्वा नव्हती. आम्ही मात्र तोत्रे नसूनही आम्हाला भीती वाटत होती. त्या दिवशी सकाळी मी त्याच्या अवतीभोवती जास्तीत जास्त वेळ घालवला. मी कधीही न ऐकलेल्या गोष्टींविषयी तो बोलत होता. जर तुम्हाला आयुष्यात मजा करायची असेल तर सर्वात चांगल्या ठिकाणी जा, पण जर काहीतरी निर्माण करायचं असेल तर सगळ्यात वाईट ठिकाणी जा. जिथे आपली खरोखरच गरज असेल तिथे आपण काम करायला नको का? शहरात तर आधीपासूनच गल्लीबोळात सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत. तिथेच आपणही कशाला गर्दी वाढवायची? मी
असे विचार त्यापूर्वी ऐकले नव्हते. जरी ते नेहमीपेक्षा वेगळे असले तरी योग्य होते असं मला वाटतं. कॉलेजमध्ये सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांचे बरेचदा मेळावे होत, पण मला तो तिथं कधीही दिसला नाही. अचानक कधीतरी तो सायकल चालवताना किंवा ग्रंथालयातून बाहेर पडताना दिसायचा. हा मुलगा फार वेगळा आहे असं मला वाटलं. प्रवेशांच्या दुसऱ्या फेरीमध्ये माझी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये बदली झाली. आपण पत्र लिहून एकमेकांच्या संपर्कात राहू असं धरव म्हणाला. त्यावेळी आमच्या दोघांकडेही मोबाईल्स नव्हते. त्याची पत्र त्याच्याच इतकी वेगळी असायची. त्यांचा एक खास उच्च दर्जा असायचा. एखादी कविता किंवा कोणाचं तरी उद्धृत देऊन तो सुरुवात करायचा. त्यानंतर घडलेल्या घटनांवरचं त्याचं चिंतन, त्याच्या कल्पना, त्याची स्वप्न याबद्दल तो लिहायचा. रीडर्स डायजेस्ट किंवा इतर पुस्तकांमधल्या त्याला आवडलेल्या लेखांच्या तो फोटोकॉपी काढून पाठवायचा. रक्तदानावरच्या त्याच्या कामाविषयी लिहायचा. किंवा जी जोडपी मुलाचा विचार करतायत त्यांनी स्वतःची थॅलेसेमियाची चाचणी करावी याविषयीच्या जागृतीच्या प्रकल्पात तो काम करायचा, त्याचं काहीतरी सांगायचा. किंवा बाबा आमटेंच्या भेटींविषयी लिहायचा. त्याच्या या गोष्टी मी थक्क होऊन वाचायचे. पाईड पायपर असल्यासारखं त्याने मला त्याच्या संगीताने जणू बांधून ठेवलं होतं. त्याने मला एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली, एका अर्थपूर्ण जगाची. माझ्यासाठी त्याची पत्र ही वर्गपीठांसारखी असायची. कधी कधी तर मी पुन्हा वाचण्यासाठी त्यात पेन्सिलने खुणा करून ठेवायचे. मला ती पत्र फारच आवडायची. मला जर इतकी सुंदर पत्र मिळायची तर मी त्याला सामान्य उत्तर लिहून कसं चालेल? मी फक्त काहीतरी इकडचं तिकडचं कसं लिहिणार? त्याच्याच इतकं खोलात जाऊन लिहिण्यासाठी मी माझं आयुष्य आणि स्वतःबद्दल जास्त विचार करू लागले, स्वशोध घेऊ लागले. मी स्वतःला कधीही न विचारलेले प्रश्न विचारू लागले. मी कशाने हेलावून जाते? मला या गोष्टींविषयी काय वाटतं? माझी स्वप्न काय आहेत? मी प्रत्येक दिवस असा खणून काढू लागले आणि माझ्या मनातले सगळे विचार त्याला सांगू लागले. माझ्या मनातली विचारांची घुसळण तो लक्षपूर्वक ऐकायचा. मला काय वाटतं हे ऐकण्यात पहिल्यांदाच कोणीतरी रस घेत होतं. त्यामुळे मी आत्मशोध घ्यायला शिकले. माझी पत्र लांबलचक होऊ लागली. फोन तर व्हायचेच नाहीत, फक्त पत्रातूनच बोलणं चालायचं. जणू आम्ही एकमेकांना आपापली महिन्याभराची डायरीज पाठवायचो. आम्ही रोज रात्री लिहायचो आणि मग थोडा गठ्ठा जमला की पाठवायचो. तो पुण्यात होता आणि मी मुंबईला. अनेक किलोमीटर दूर राहून आमच्यात एक सुंदर मैत्री फुलली होती आणि त्यामुळे आम्हाला स्वतःचा शोध घेता आला. आमच्यातलं हे नातं खास होतं, पण पत्रातून मात्र आम्ही इतरच बोलायचो. आमच्यातलं हे खास जे होतं ते आम्ही कितीतरी वर्ष एकमेकांसमोर कबूलच केलं नव्हतं. आम्ही फारच क्वचित भेटायचो. एकदा थोडीशी सुट्टी मिळाल्यावर मी त्याला भेटायला पुण्याला गेले होते. मराठी दिनासाठी त्याने एक कविता लिहिली होती, ती तो नेमकी त्याच दिवशी वाचणार होता. आपल्या तोत्रेपणावर मात करण्यासाठी तो कविता पाठ करून ठेवायचा आणि संधी मिळेल तेव्हा त्या म्हणायचा. आता कॉलेजमध्ये आल्यावर मंचावर सादर करायची भीती घालवण्यासाठी तो सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला होता. वादविवाद स्पर्धा, कविता वाचन, गायन स्पर्धा आणि नृत्यसुद्धा. त्याने तोवर कधीही कविता लिहिली नव्हती किंवा त्याचं मराठीसुद्धा तितकं चांगलं नव्हतं, पण स्वतः मराठीत लिहिलेली कविता हवी असा त्या दिवशीच्या स्पर्धेचा नियम होता. म्हणून तो 2 तास ग्रंथालयात बसला आणि कविता लिहून काढली. त्याच्या कवितेचं नाव होतं मोठी मोठी स्वप्न बघावीत. पुन्हा एकदा मी त्याला कविता म्हणताना ऐकलं, पाहिलं. त्याच्या शब्दांमध्ये किती भावना ओतप्रोत भरल्या होत्या आणि त्याचा शांतवणारा आवाज ऐकून मी मंत्रमुग्ध झाले होते. त्याने इतक्या मनापासून कविता म्हटली की संपूर्ण सभागृह भारल्यासारखं झालं होतं. सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि त्याला पहिलं बक्षीसही मिळालं. तो क्षण निर्णायक होता. मला त्यावेळी कळून चुकलं की मला त्याच्याशी लग्न करायचं होतं. इतका तरुण असूनही तो रोज या जगात काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत होता. त्याच्यात खोटेपणाचा, दिखाव्याचा अंशही नव्हता.
मी जे बोलेन ते तो मनापासून ऐकून घ्यायचा. मी जशी होते आणि मला जे व्हायचं होतं त्याविषयी त्याला पूर्ण आदर होता. स्वतःच्या आतला आवाज ऐकून व्यक्त व्हायला मला तो मदत करत होता. त्याच्यामुळेच मला मी स्वतंत्र आणि अमर्याद असल्यासारखं वाटू लागलं. प्रेम म्हणजे काय मला माहीत नव्हतं, पण याच व्यक्तीसोबत मला आयुष्यभर राहायला आवडेल इतकं मला समजून चुकलं होतं. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा आम्ही 7 वर्षांपासून एकत्र होतो. धरवबरोबरच्या कितीतरी अविस्मरणीय आठवणी आहेत. पण तो आमच्या घरी लग्नाच्या तयारीबद्दल बोलायला आला होता, ती आठवण माझ्या आवडत्या प्रसंगांपैकी एक आहे. समाजातल्या रीतिरिवाज आणि रूढींना दिशा देण्याची मोठी जबाबदारी डॉक्टरांची असते असं मला वाटतं. कारण लोकांच्या मनात डॉक्टरांविषयी खूप आदर असतो. लोक आपल्याला बघत असतात आणि आपलं अनुकरणही करतात. म्हणूनच लग्नाचा खर्च दोन्ही बाजूंनी समान करायला हवा आणि थेट किंवा वस्तुरूपात कोणत्याही प्रकारचा हुंडा नको. खरं तर साध्या पद्धतीने कमी खर्चात लग्न करायला माझी पसंती असेल, त्याने स्पष्ट करून सांगितलं. मला असं वाटतं की या हुंड्याच्या प्रथेमुळेच आपल्या देशात मुलींच्या भ्रूणहत्या होतात. आपल्याला सगळ्यांनाच या भ्रूणहत्या थांबायला हव्या आहेत, पण त्यामागचं कारण मुळापासून बंद करायला कोणी तयार नाही आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी तिच्या पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. या हुंड्याच्या आणि लग्नाच्या खर्चामुळे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली कितीतरी कुटुंब मी माझ्या ओपिडीत पाहतो. ते मुलीच्या लग्नासाठी मोठमोठी कर्ज काढतात. त्या एका दिवसासाठी ते कित्येक वर्ष कर्जबाजारी राहतात आणि कुटुंबातल्या व्यक्तींना नैराश्य किंवा चिंतेशी संबंधित विविध व्याधी जडलेल्या मी पाहतो. या संस्कृतीमुळे मुलगी ही आर्थिक बोजा ठरते. उलट मुलगा झाला तर लग्नाच्या वेळी पालकांना खूपच फायदा होतो. यामुळेच अखेरीस मुलगा हवा अशी हाव निर्माण होते आणि मुलगी पोटातच नकोशी होते. यावर उपाय म्हणून कोणत्याही प्रकारचा हुंडा बंद केला पाहिजे. काही लोकांनी हे स्वीकारून हुंडा देणं घेणं बंद केलं असलं तरी अजूनही भारतातल्या बहुतांश लग्नांमध्ये मुलीकडच्यांनाच सगळ्या खर्चाचा भार सहन करावा लागतो. म्हणूनच दोन्ही बाजूंनी लग्नाचा खर्च समप्रमाणात वाटून घेतला पाहिजे, तरच मुलीच्या घरच्यांवर अति भार येणार नाही. आपण डॉक्टर्स असल्यामुळे आपणच असं उदाहरण घालून दिलं पाहिजे. धरवचं हे मत आमच्या पथ्यावरच पडणारं असलं तरी माझ्या आईवडिलांना धक्काच बसला. आमच्या समाजामध्ये लोक मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर पैसे जोडत असतात आणि आता अचानक माझ्या आईवडिलांकडे हे पैसे मागितलेच जात नव्हते. धरवचे विचार मला आधीपासूनच माहीत होते, पण आता त्याने प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून दिले होते. माझं त्याच्यावरचं प्रेम अधिकच वाढलं. आम्ही कोण होतो, कसे होतो त्याचं प्रतिबिंब म्हणजे आमचं लग्न असावं असं आम्हाला वाटत होतं. आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं प्रतीक आणि खेड्यातल्या लोकांच्या रोजगाराचं साधन असलेली खादी आम्ही लग्नासाठी निवडली. आमच्या बऱ्याच नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रिणींनी सुद्धा या थीमच्या सन्मानार्थ आमच्या लग्नात खादीचे कपडे घातले होते. कोणत्याही झगमगाटाशिवाय झालेलं आमचं मातीतलं लग्न मला फारच आवडलं. माझे इतरांपेक्षा काही वेगळे निर्णय, निवडी हे पाहून लोक बरेचदा विचारायचे, धरव को ये सब चलता है क्या? माझ्या वाटेत येणं तर दूरच, उलट धरवमुळे माझ्या या प्रवासाला फार मदतच होते हे त्यांना सहजी पटायचं नाही. धरव हा माझ्या रासायनिक प्रक्रियेतला रेट लिमिनायझिंग एन्झाईमच होता जणू. माझ्या आतली हाक ऐकून त्याप्रमाणे इतक्या सुरळीतपणे काम करणं धरवसारख्या नवऱ्याशिवाय शक्य झालं नसतं. करिअरसारख्या गोष्टींबाबत निर्णय घेताना तरुण लोक जितका विचार करतात, त्यात जितकी ऊर्जा खर्च करतात आणि वेळ घेतात, तसंच आपला आयुष्यभराचा साथी निवडताना घ्या असं मी माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना नेहमी सांगत असते. धरव आणि मी लग्नापूर्वी 7 वर्ष एकत्र होतो. त्या कालावधीत आम्ही एकमेकांचा अभ्यास केला. आमच्या जीवनाची दिशा समानच आहे की नाही हे पडताळून पाहिलं. तो माझ्या आयुष्यात आला ते केवळ माझं चांगलं नशीब म्हणून नव्हे, तर या नात्यासाठी मी माझी
संपूर्ण ऊर्जा देऊन त्याला चांगल्या प्रकारे फुलवायचा प्रयत्न केला. लग्न केलं म्हणजे माझी स्वप्न, माझ्या निवडी, आकांक्षा या बदलायला हव्यात, अशा प्रकारचं माझं आणि धरवचं लग्न नव्हतं. उलट त्यानेच माझ्या डोळ्यांवरची जी काही झापडं होती ती काढली आणि जीवनात असंख्य शक्यता दडलेल्या आहेत ते त्यानेच मला दाखवलं. तो त्याचं जीवन कोणत्याही भेसळीशिवाय आणि निस्संदिग्धपणे जगायचा आणि तसंच मी जगायला शिकले. या प्रकारे आयुष्य जगणं हेच खरं चांगलं जीवन असं मला पटलं. एकत्र घालवलेल्या 16 वर्षांच्या काळात त्याने माझ्या आत जी एक जीवन पद्धती रुजवली होती त्याचीच एक परिणती म्हणजे बिहारला जाण्याचा माझा निर्णय. लग्न न झालेल्या बायका मुक्तपणे जगू शकतात हे आजच्या शहरी जगाने स्वीकारलेलं आहे. पण लग्न झालेल्या बायकांना आजही काही मर्यादा येतात. पारंपरिक वाटेपेक्षा दूर जाऊन काहीतरी वेगळं करायचं असेल तर नवरा आणि सासू सासऱ्यांची परवानगी आजही लागते. घरच्या लोकांशी सल्लामसलत करायला हवीच हे मलाही पटतं. पण सल्ला घेणं आणि परवानगी मागणं यात खूप फरक आहे. परवानगी घेणं म्हणजे एकतर्फी आहे आणि लोकशाहीला धरून नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच माझ्या मते ते अस्वीकारार्ह आहे. फारच छान गोष्ट म्हणजे मला कधीही कोणत्या गोष्टीची परवानगी घ्यावी लागली नाही. माझ्या जीवनाचा लगाम मला कधी झगडून धरवच्या हातून हिसकावून घ्यावा लागला नाही. माझ्या आयुष्यातल्या या गोष्टीचं लोकांना फारच आश्चर्य वाटायचं आणि मी खूप नशीबवान असं वाटायचं. माझ्या मनात यायचं, खरं तर सगळ्यांचंच आयुष्य असं असलं पाहिजे ना. स्वातंत्र्य, खास करून लग्न झालेल्या बायकांचं स्वातंत्र्य हे चांगलं नशीब म्हणून बघितलं जातं हे जाणवून मी फार दुःखी व्हायचे. स्वप्न बघणं, काहीतरी निर्माण करणं, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं या सगळ्यासाठी लागणारी स्पेस मिळणं हा तर मूलभूत हक्क आहे ना. लग्न हे बंधन आहे का ज्यामध्ये तुम्ही कोणाच्या तरी इतके जवळ येता की गुदमरून जाता आणि काहीही नवीन शोधू शकत नाही, की कल्पनेच्या भराऱ्याही मारू शकत नाही. एखादीची कल्पकता मारून टाकायचं, तिचं स्वप्न भंग करायचं लग्न हे कारण आहे का? बायको असो किंवा नवरा, दोघांसाठीही लग्न हा काही सापळा आहे का? खरं तर आपल्या खऱ्याखुऱ्या स्वला मुक्तपणे जगता यावं म्हणून लग्न असलं पाहिजे. चांगलं नशीब म्हणून किंवा नवऱ्याची मनस्थिती चांगली आहे म्हणून नव्हे, तर लग्न हे मुळातच असं असलं पाहिजे जिथे दोघांमध्ये मैत्रीचं नातं असेल. त्यामुळे दोघंही मुक्त होतील आणि त्याने दोघांचीही प्रगती होईल. भारतात खास करून बायकांसाठी बरेचदा लग्न हा दुःखा विषय होऊन जातो. लग्नामुळे त्या त्यांच्या खऱ्याखुऱ्या स्वभावानुसार जगू शकत नाहीत. नशिबाने माझ्या लग्नामुळे मला माझा खरा स्व सापडला. प्रसून जोशी यांच्या कवितेच्या शब्दामधून सांगायचं तर, बाबुल जिया मोरा घबराए, बिन बोले रहा न जाए. बाबुल मोरी इतनी अरज सुन लीजो, मोहे सोनार के घर मत दीजो, मोहे जेवर कभी न भाए. बाबुल मोरी इतनी अरज सुन लीजो, मोहे राजा के घर मत रीजो, मोहे राज ना करना आए. बाबुल मोरी इतनी अरज सुन लीजो, मोहे लोहार के घर दे दीजो, जो मेरी जंजीरें पिघलाए. धन्यवाद.